प्रशासकीय अधिकारीमधून कार्यरत आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. कालच आपल्या संघटनेच्या प्रतिनिधींनी मला दिलेल्या निमंत्रणावरून मी आज या ठिकाणी आपणाशी 2 शब्द बोलत आहे. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ द्वितीय त्रैवार्षिक अधिवेशन महाराष्ट्र प्रदेश हे आज या औचित्याच्या निमित्तानं आपण सर्व कामगार बंधू भगिनी या ठिकाणी जमलेला आहात. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संदीप पाटील साहेब, प्रमुख अतिथी श्री किरण मिलगीर, प्रमुख उपस्थिती श्री विशाल मोहिते साहेब, माननीय सुधांशू रानडे, श्री बाळासाहेब कांबळे व इतर मान्यवर यांनी मला या ठिकाणी व्यासपीठावर आपल्याशी 2 शब्द दिल्याचा मान, त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. वास्तविक पाहता भारतीय मजदूर संघ ही एक मोठी राष्ट्रीय संघटना असून या संघटनेचं काम उद्योजकता, कामगारांसाठी सेवा आणि कामगारांचं ज्या काही त्यांना सुविधा निर्माण करायच्या त्यासाठी ते लढत असतात. अतिशय 1955 सालापासून मला वाटतं ठेंगडी साहेबांनी ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेने अतिशय अविरतपणे कामगारांच्या शोषणाविरुद्ध लढा दिलेला आहे. कामगारांचे हक्क त्यांना मिळवून दिलेले आहेत आणि सतत कामगारांच्या शोषणाविरुद्ध ही संघटना अविरत काम करत आहे. याबद्दल संघटनेचे म्हणावं तेवढे कौतुक हे खूप कमी आहे. मी कामगारांच्या कार्याशी संलग्न असल्यामुळं कदाचित योगायोगानं मला साहेबांनी इथं या ठिकाणी मान दिला असावा. मी कामगार मंत्रालयातच काम करत आहे. राज्य कामगार विमा योजना ही कामगारांसाठीच आरोग्याच्या सेवेसाठी उभी केलेली शासन संस्था आहे. या संस्थेमध्ये ज्या कामगारांना 21,000पर्यंत वेतन दिले जाते त्या कामगारांसाठी सर्व प्रकारचे औषधोपचार, सर्व प्रकारच्या सुविधा या पूर्णपणे निःशुल्क दराने आपण तिथं पुरवत असतो. बऱ्याच कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना हे माहीत नसतं की शासनाकडून अशा प्रकारे सर्व आरोग्यसेवा ह्या फुकट स्वरूपात आपल्याला प्राप्त होत असतात. याबाबत मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपले जर कुणी कामगार या नोंदणीपासून ESI कार्डच्या नोंदणीपासून जर वंचित असतील तर कृपया त्यांना त्या प्रवाहात त्यांनी घेऊन यावं, जेणेकरून त्यांना त्यांच्या कामगारांचा जो हक्क आहे आरोग्यसेवेचा तो त्यांना मिळून जाईल. एवढं सोडून मी सर्वांचा आभार मानून 2 शब्द संपवतो.